रामाची. प्रभू राम की जय. या ठिकाणी श्री गणेशाला वंदन करून तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन प्रभू रामचंद्र सीताई साहेब लक्ष्मणजी हनुमंतरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन कथाभाग गोड आणि गोड कथाभाग या ठिकाणी चालू आहे महाराज. आता अति अवघड असणाऱ्या या 42व्या भुयातल्या भुई असणाऱ्या 42व्या, मी एक पामर माणूस आहे आणि पामर माणसाच्या वाट्याला या 42 पैकी काही ओव्या आलेल्या आहेत. जे माझ्याकडून कमी जास्त राहील ते तुम्ही असणार आणि समजून घ्या. या ठिकाणी भरताकडं हनुमंतराया गेलेले आहेत. भरताना असणारी भक्ती पालाळली, भरताना भक्तीचा विस्तार केलाय. भरताना असणारी भक्ती आणि निदर्शनास आणून दिली. भक्ती कशी करावी त्या ठिकाणी ही जे असणारे प्राणी आहेत, पशु आहेत, हे सगळे एकत्र विचारतात. वाघ आणि सिंह सुद्धा, शेळी आणि वाघ सुद्धा एकत्र आहेत. अशी असणारी भक्ती आणि भरताची आहे. तेजाशी होता सत्संगाती आकर्षूनदायक शक्ती स्वय प्रकाश सर्वभूती ती जगती माझी विचारे. हो, त्रिजगती माझी विचारे. तेजाशी होता शक्ती, अगोदरच तेज आहे आणि त्याला जर का शक्ती मिळाली तर सगळ्यांना तेज देण्याचं काम करत, सगळ्यांना उजाळण्याचं काम करत. याच न्यायानं आणि भरताची भक्ती आहे. ज्याने प्रकाशले निजग्रही त्याशी प्रकाश उणे नाही. पारका चोरू आल्या पाही प्रकाश त्या संहितेचाशी. हो, या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. ज्यानं घरामध्ये दिवा लावला त्यालाही तसाच उजाड आणि आपल्यासारखा चोरी करायला गेला त्यालाही तसाच उजाड असणारा, एकदा का माणसाच्या हृदयामध्ये भक्ती रूपी असणारा प्रकाश पडला, भक्ती रूपी असणारा उजाड पडला, तो सगळ्याकडे समभाव समानतेनं पाहत असतो. याच न्यायाचा भरत आहे महाराज. सगळ्याकडे समभावानं आणि पाहत आहे. वायू सत्संगाला दला चंचलत्व आपुले विसराला. योगीश्वरा भेटो आला निश्चळ आला निजरूपी. निश्चळ आला निजरूपी. वायू सत्संगे लागला. वायू भरताच्या सत्संगामध्ये आला महाराज वारा आणि वाहण्याचं काम विसरला. वारा त्याच ठिकाणी आणि स्थिर थांबलेला आहे. कारण भरताची भक्ती एवढी निर्मळ आहे, एवढी निर्मळ आहे, वाऱ्याला पुढे जाऊ वाटत नाहीये. अशी असणारी भक्ती. विचारे तरी सर्व देही परी आसक्त नव्हे काही. सुवास दुर्वास न मने काही. निसंग पायी विचारत. निसंग पायी विचारत. भरताची अशी गती झालेली आहे महाराज. पायीचा राम आहे का नाही, डोळ्यानं रामच बघायचा, कानानं रामच ऐकायचा, मनामध्ये रामच. अशी अवस्था भरताची आहे. मग त्याच्यामुळं त्याला सुगंध असणारा सुद्धा रामाचाच येतोय. नवे नवे तर भरताचे पूर्ण इंद्रिय, आपले जसे इंद्रिय आता झोपीकडे लागले महाराज. काय काय वरडायचं तेवढं वरडा, आम्ही पाटे उठू. पण भरताची अवस्था तशी नाहीये. भरताचे कान रामनाम ऐकतात, नाक सुद्धा रामनामाचाच सुगंध घेऊ लागलेला आहे. वेगळा सुगंध भरताला येत नाहीये. सत्संगाला दले आकाश खुपवणे पैकोनास. विसरोनिया निरवकाश विरक्त विदास सर्वत्र वशे. हो, सर्वत्र वशे. सत्संगा लागले आकाश. भरताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी आकाश सुद्धा सत्संगाच्या सानिध्यामध्ये आलेलं आहे. थोडं सुद्धा ढगाळ वातावरण नाहीये, थोडं सुद्धा तिथं ठिगळ नाहीये. अगदी निर्मळ निश्चळ असं वातावरण आहे. आपल्या निज शरीर
सत्संग थोरी आवडी. भरताचा जर विचार केला तर शीतळ नाही, उष्ण नाहीये. त्या ठिकाणी असणार फक्त आणि फक्त भरताला सत्संग आवडतोय, प्रभूंचं नामस्मरण आवडतंय, प्रभूंची असणारी भक्ती करणं आवडतंय. असा असणारा भरत आहे. ऐशे नगर अवघेची संत श्रीराम भजनी निरत. हो. धन्य भक्ती प्रतापे भरत. सौभाग्यवंत नांदत. सौभाग्यवंत नांदत. ज्या ठिकाणी भरत आहे त्या ठिकाणचं पूर्ण नगर, पूर्ण गाव फक्त प्रभूंच्या स्मरणामध्ये आहे, प्रभूंच्या नाम चिंतनामध्ये आहे, प्रभूंची भक्ती करण्यामध्ये लीन आहे. जसं या एवढ्या मोठ्या माळावर महाराज आहे का नाही, या माळावर असणारा एवढा मोठा शक्तीचा चला पुढील वाचेत या न्यायाला श्रीराम डोईपडे कसारी भरताची असणारी भक्ती सुतेत ते आणि थांबते. त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी आहे महाराज. जसे की एवढा मोठा आज एक बऱ्याच दिवसापासून आणि हा सुख आनंदाचा सोहळा असणारा या ठिकाणी चालू आहे आणि आज याचं फळ म्हणून शक्तिरूपी फळ असणार आपल्या सर्वांना अमृत रूपी असणारी ही कथा सगळ्यांना ऐकायला भेटते. तसंच भरताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी सुद्धा आणि अख्खं गाव असणार लहान थोर नवे नवे तर पशु प्राणी सगळे नामचिंतनामध्ये आहेत असं बोलू लागले. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान भगवान की जय. राम भक्त हनुमान महाराज की जय. तिसरी ओळ घ्या. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सवसवन्या आत्मरूपा ऐसे नगरावे देची संत श्रीराम भजनी निरत. धन्य भक्ती प्रतापे भरते सौभाग्यवंत नांदत. सौभाग्यवंत नांदत. असे असणारे भक्तीत जडलेले, भक्तीमध्ये गुंतवून गेलेले जे असणारे अयोध्येचे जन आहेत, अयोध्येचे पशु प्राणी सगळेच आहेत. बरं कुणामुळे? फक्त भरताच्या भक्तीमुळं, भरताचा असणारे भरताच्या भक्तीचा असणाऱ्या शक्तीमुळे आहेत असं म्हणतात. ओ नाही नाही दुर्दशा कोणी नव्हती मानसा श्रीराम बने उल्हासा सावकाश नांदते. सावकाश नांदते. त्या अयोध्येमध्ये त्या असणाऱ्या नंदीग्रामाच्या ठिकाणी कोणालाही दुर्दशा नाहीये, दुःख नाहीये, क्लेश नाहीये. सर्व मंडळी असणारी आणि त्या ठिकाणी एकत्र विचारतात, एका विचाराने चालतात. फक्त आणि फक्त प्रभूंच्या स्मरणामध्ये, प्रभूंच्या नामामध्ये असणारी गुंगलेली आहे. मी एक मोहरा करणे अक्षरांचे खरे नाणे जैसे देणे तैसे घेणे कोणाही उणे असे ना. कोणाही उणे असे ना. आता त्या ठिकाणी जर विचार केला तर देता रामनाम, घेता रामनाम आहे का नाही. दुसरं संसाराची भाषा नाही, दुःखाची भाषा नाहीये. आणि मग द्यायला विराम असेल, घ्यायला विराम असेल तर त्या ठिकाणी उणीव कुठून येणार आहे महाराज. त्या अयोध्येमध्ये किंवा नंदीग्रामामध्ये उणीव नाहीये. एकाची वस्तू देता घेता एका बोलाचीच कथा एका वाचोने सर्वथा तुझी वार्ता असे ना. असे ना. या नंदीग्रामामध्ये एकच देणं आहे, रामच द्यायचा, रामच राम नामच असणार घ्यायचं. दुसऱ्या वस्तूचं नाव सुद्धा नाहीये, दुसऱ्याचा विचार सुद्धा नाहीये. असं आनंदी वातावरण
भरताच्या भक्तीमुळे आहे. तुझे पणे दे दलाल ठकू पाहेत काल सर्व सवे देतन लगे पळ घेवनी सबळ जात असे. हो, या ठिकाणी राम नाम आहे महाराज. राम राम एकदा म्हणलं, किती जरी वेळेस राम राम असं आपण म्हणलो तरी पुन्हा पुन्हा उल्हास येतो. याच न्यायानं घेता राम आहे, देता राम आहे. आणि म्हणून जे साधक आहेत, जी त्या ठिकाणची मंडळी आहे, ती असणारी रामनाम घेतल्याबरोबर अगदी उल्हास येऊ लागला. जेथे त्याची उडी पडे सर्व सवेशी जीवित पुढे काही उपाय नचले पुढे पडे रोकडे अनार्थ. हो, आणि ज्या भक्ताचं रामनामावरून लक्ष दूर गेलं, रामनामाच्या बाजूला गेलं, त्याच्या पाठीमाग जर संकट आलं तर मग मात्र निवारण अवघड होत. ज्या ठिकाणी रामनाम आहे त्या ठिकाणी संकटच येत नाहीये, अशी भरताची अवस्था. आंगळू मंगळू नंद भाषा सवेग न्यूटू पाहे घसा प्राणियान कळे सहसा दलालायसा दैत्याचा. दलालायसा दैत्याचा. या अयोध्येमध्ये दलालाचं काहीही चालत नाही महाराज. दलालाचा एक शब्दही चालत नाही. आणि जर का कोणी करायला गेलाच रामनामामध्ये, रामायणामध्ये, आहे का नाही, अयोध्येमध्ये जर कोणी असं काही करायला गेलात तर त्याच्याकडे आलेलं संकट निवारणच होत नाही महाराज. आणि त्याच्या पुढे सांगितलं अंगळू मंगळू भाषा, आहे का नाही, ती असणारी अंगळू मंगळू भाषा असणारी, याचही त्या ठिकाणी काही चालत नाहीये असं म्हणतात. रत्नगिरी लोक चतुर सोय उद्नी एकांगवीर होता दैत्याचा संचारे वरती सत्वर छेदेते. हो, बरेचसे असे आहेत महाराज, जो भक्तीमध्ये नाहीये किंवा भक्ती करणाऱ्याला जो त्रास देतोय दैत्य, त्याला त्याचं छेदन करण्याचं काम आणि भरतजी करतात संपवण्याचं काम भरतजी करतात. एक एक उदी माईसा आकडी सगळी आकाशा दैत्याची तेथे कोणतशा. पुढील वाचक जनाबाई दादासाहेब मै हो, या ठिकाणी एक आणि एक सुचक एक असणारा संदीपान महाराज जे इंद्रिय तोंडे आहे, राजगरी. त्या इंद्रियाला राम नाम असणार भक्तीनं आकळता येत. भक्तीनं एक एक इंद्रिय चला असणार. वाचवण्यासाठी जनाबाई दादासाहेब याच मै. न्यायानं आणि त्या भरताच्या ठिकाणी ही भक्तीचा असणारा विस्तार झालेला आहे. सगळे प्राणी असणारे प्रतीक्षा आणि आसाराम मै. एकत्र विचारत आरती श्रीमंत मै. या इकडे अशा तिघी जण अवस्था या आहे. चटकीने पडा. असो, तुमचा चाललेला आपल्या सर्वांचा हा चालू जो द्या, चालू द्या. सोहळा आहे, आनंदी सोहळा आहे. या अगदी गोड गोड आणि गोड सोहळा आहे महाराज. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तुम्ही मला या ठिकाणी बसवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी आता याच ठिकाणी घ्या बरं, एक घ्या. हा, एक घ्या. हटवी हटी वाटिया चोंबारे कथा कीर्तनाचो फेरे काताराम कीर्ती गजरे अंबर धरे तुसारे. अंबर धरे तुसारे. भरताच्या गावामध्ये प्रत्यक्षवादी. प्रत्येक ठिकाणी आणि त्या ठिकाणी कीर्तन चालू आहे, कथा चालू आहे, भजन चालू आहे. आणि या सगळ्यांचा आवाज होत असताना, सगळ्यांचा असणारा नाद गुंगत असताना प्रभू रामचंद्र भगवान की जय. सगळेजण म्हणा एकदा, पवन सुत हनुमान महाराज की जय. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. सद्गुरु बाळू मामा महाराज की जय. जय. या मागे.
प्रभु रामचंद्र भगवान की जय. आनंद भारताच्या मनी गेले शून्यत्व बुडोनी चैतन्य घन होऊनी निर्जीवकार जनी सुस्थिर. त्या भरताच्या मनामधला आनंद आला. त्या भरताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी अगदी सगळी भरतमय वातावरण झालेलं आहे. गर्जता रामनांचे कल्लोळ गगनावघेची मोहरळे मोक्ष फळी लढोनी गेले ऐक्य झाले हरिरंगी. भरताच्या ठिकाणी त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामध्ये त्या भरतानं सगळी भरतमय वातावरण करून टाकलंय. तिथं दुःख कसल्याच प्रकारचं नाही. देखता नगर वृत्तांत कपी स्वानंदे डुलता पुढे देखिला भरत अति विस्तर स्वय झाला. त्या भरताच्या नंदीग्रामात हनुमंत बाणावर बसून गेला आणि त्याने आश्चर्य पाहिलं. पुढे भरत दिसतोय. आता काय वातावरण निर्माण होतंय असे हनुमानजी बोलणार आहेत. जटाधारी वल्कलांबर तापस वेसी मनोहर राजवलोचन श्याम सुंदर ती मोहर साजरा. त्या हनुमंतानं भरत कसा पाहिला. मनोहार रूप झट्टा जशा प्रभू रामचंद्रानं वनवासाला जाताना जशा घडवल्या होत्या त्या प्रमाणामध्ये हनुमंतानं तो भरत पाहिलेला आहे. ठाणमान गुण लावण्य कळा विन्यास प्रसन्न वदन देखता कपी उद्विग्र रघुनंदन येते काला. त्या हनुमंतानं भरताकडे पाहिलं. किंचित सुद्धा उणे नाही भरतात आणि प्रभू रामचंद्रात. आणि त्या हनुमंताला दुःख झालं. अव ह्या ठिकाणी प्रभू रामचंद्र का आले अशा हनुमंताच्या मनामध्ये आलेला आहे. मनोमन करुणी नमन रण पुरुषार्थे क्षोभेन काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तुझ आले. हनुमंत त्या पुढील वाचन. भरताला आरती राम श्रीमंत समजून माई. बोलते. काय तुझ्या अंगामध्ये पुरुषार्थ आहे म्हणले. काय रणांमध्ये ऊन आलं आणि तू इथं कशामुळे आलास असा हनुमंत त्या राम समजून भरताला बोलत आहे. मनतोसी आत्मा रामा दिससी दुःखाचा आराम रणी सांडिला युद्ध धर्म परमा अधर्म तुआ केला. मारतीराया त्या प्रभू रामचंद्र समजून त्या भरताला काय म्हणतोस. अरे तो फार मोठा धर्म केलास म्हणले. त्या रणांगणामध्ये लक्ष्मणाला टाकून इथं का आलास असा हनुमंत त्या भरत राम समजून भरताला बोलतोय. महाशूर पुराणे गरजती उपार ते समग्र लटकेची. हनुमंत म्हणतात बाबा का इथून पाठीमाग 6 शास्त्र 18 पुराण तुझं गुणगान गाते. पण हिथं म्हणला सगळं ऊन आलं. तू रणांगण सोडून इथं का आला असा भरत समजून त्या राम समजून भरताला हनुमंत बोलतात. लटिके तुझे कुळ शिळा लटिके तुझे व्रत सकळ लटके तुझे प्रताप बळ लटिकाच केवळ पुरुषार्थ. हनुमंत म्हणतात बाबा लटकच आहे म्हणले तुझं सगळं पुरुषार्थ लटका सौंदर्य लटक सगळं लटक आहे म्हणले असा हनुमंत त्या प्रभू रामचंद्र समजून भरताला बोलू लागले. तुझ पुरुषत्वाची नाही काही स्त्रीत्व ही तुझा माझी नाही नपुस काहुनी पाही वेश तोही लटिकाची. हनुमंत म्हणतात बाबा तुझ्यापाशी पुरुषार्थ कसलाच नाही म्हणला. कसलाच पुरुषार्थ राहिला नाही. सगळं लटकच आहे म्हणले असा हनुमंत पुन्हा पुन्हा त्या प्रभू रामचंद्राला बोलते. लटिकी तुझी धृती कीर्ती लटिकी तुझी शौर्य शक्ती लटिकी तुझी स्थिती गती लटिका निश्चिती श्रीराम. असे हनुमंत म्हणतात की सगळं
पुढील लटक वाचे तुझं लटक भागीरथी सगळी राहुल कीर्ती माई. लटकी, सौंदर्य लटक, असं लटक म्हणले असं हनुमंत त्या भरताला राम समजून बोलत आहे. चल वाच एक बोल. वृथाची वाढविले नाम, वृथा तुझे व्यर्थ म्हणजे. नेम धर्म, व्यर्था तुझे धर्म धर्म, रघुत्तम वृथाची. व्यर्थची व्यर्थ सगळा धर्म वाढीला म्हणला, सगळं व्यर्थ गेलं असं हनुमंत त्या भरताला राम समजून बोलत आहे. जितका पुरुषार्थ केला तितका वयाची वाढविला, शास्त्र धर्मा बोलला वलिला, रणी सांडिला सौमित्र. जितका पुरुषार्थ केला म्हणला तितका वाया गेला. जितकं शास्त्र धर्मामध्ये ते निपुण होता प्रभू रामचंद्र रणदंगस रण सगळं सांडलं, सौमित्र रणामध्ये टाकून इथं आलास म्हणला सगळं वाया गेलं असं हनुमंत बोलतात. विभीषण शरणागत, वानर सांडिले अनाथ, सुग्रीव सोंडिला तेत, रावणे घात करावया. हनुमंत असं बोलतात वा ते शरणागत म्हणला बिभीषण रणांगणामध्ये टाकला, वानर रणांगमध्ये टाकली आणि तू इथं आलास म्हणला सगळं व्यर्थ झालं. आम्ही एक गोळंगुळ गिळू शंकू ब्रह्मांड गोळ, काय से रावणाचे बळ, रणी सकळ जिंकावया. असं हनुमंत बोलतात म्हणले. आज त्या राजा रावणाचं काहीच बेव नव्हतं म्हणला, आम्ही इतके वानर आतुर बळी असताना तिथं सोडून रानामध्ये इथं का आलास असं हनुमंत बोलतात. घाई कळमळी सौमित्र, रणी सांडोनी सत्वर, पळला सितू रघुवीर, बाण सोडिला. असं हनुमंत सांगतात की बाबा त्या प्रभू लक्ष्मणाला रणांगणामध्ये सोडलं आणि बाण माझ्या जग पाठविला आणि मी येतच होतो, पण तू काय हे सगळं क्षेत्र धर्मे सांडलास असा पुन्हा 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 हनुमंत त्या भरताला राम समजून बोलतात. मुहूर्त एक रात सीते ते, शने आणि ती औषधी ते, अटोनिया सौमित्रा ते, रावणात मारितो. एकच मुहूर्त थांबायचं म्हणला, 3 प्रहार रात्र संपली होती आणि एकच प्रहार राहिला होता. पुढील वाचे तो जर थांबत होता तर मी आता औषध नवनाथ डोईपडे कसारी. लक्ष्मणाला उठत होतो, तो सगळा अनर्थ केला सुचे असं हनुमंत बापू बोलतात. काकडे साबला. तोरणाया केला, विकळ बंधुरणी सोडिला, ऐकता भरत चकित झाला, पाहुला चला वाचे. काशी. हनुमंत असा प्रभू रामचंद्र समजून त्या भरताला बोलतोय, तो आज सगळा अनर्थ केलास, डोईपडे अनर्थ नवनाथ केला. तू कसारी. रणांगणामध्ये लक्ष्मणाला सोडलंस आणि इथं आला सुचे असे हनुमंत बापू काकडे बोलतात. साबला. घे. तवर घ्या ये सोय घ्या. साधू संतांनी सज्जन वंदो निसुरते जन, आता कथानुसंधान सावधान ऐका प्रभू रामचंद्र भगवान की जय, राम भक्त हनुमान महाराज की जय. हरी कपिरूपे हो पर्वत कारे, पुच्छी बांधोनी डोंगर, गगनी हो जात से छत्वर, गरजत थोर राम नामे. ऐकणारे भाविभक्त श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी असणारे साष्टांग नमस्कार. सुंदर अशी रामकथा आपण श्रवण करीत आहात. आता शक्ती ऐकण्यासाठी प्रत्येकामध्ये शक्ती नाही हे सगळ्यालाच माहित आहे. प्रत्येक जण आजाराने ग्रस्त झालेला आहे. तरी पण असणारा वेळ थोडी राहिलेली कथा गोड रसाळ आहे, तरी थोडीशी कष्ट घेऊन असणार ही कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करा. ही असणार ब्रह्मरस आहे. राम रस घेई काढा त्याने पिढा वारेल. ही रस घेतल्याच्या नंतर आपल्या सर्वांची पिढा असणारी वारण होणारी ही शक्ती आहे. अशा प्रकारची असणारी रामकथा. आणि ज्यावेळेस असणार हनुमानजी असणारे पर्वत असणारा पुच्छामध्ये बांधून घेऊन जात होते, काय झालं? दिशाती बळे बळवंत, कळी काळ दृष्टी नानीत, बाणे देखोनी नामांकित, सत्वर येथे पेआला. भक्तीचा भाव काय असतो याच्यामध्ये असणाऱ्या वयामध्ये ग्रंथकर्त्यांनी सांगितलंय. हनुमानजी असणारा ज्यावेळेस पर्वत घेऊन येत होते त्यावेळेस असणारा भयानक असणारं स्वरूप होतं. कळी काळ सुद्धा असणारा चळचळ हनुमानजीला कापलत होता.
परंतु असणारं त्या भरताच्या भक्तीमुळे भक्तीच्या असणारं भावामुळं त्या बाणाला असणारं अनुसरून असणारं भरताच्या बाणाला अनुसरून हनुमानजी नंदीग्रामाच्या ठिकाणी आले. होय रामदूत साचारे युध मांडले घोरांदर पर्वत घेऊन सत्वर कळावया संवार जातसे परसंग येते हा पातला पुसो वर्तांत वहिला 14 वर्षा पाठी भेटेलाय रामे धाडीला कर पाळू तत्वे. बरोबर आहे का? होय चूक नाही. हमखास पार आणि त्यांचं हरी श्रीराम दिन दयाळ राम भावार्थ भूकाळ राम प्रसन्न स्नेहाळ प्राण प्रताप श्रीराम. प्रभू रामचंद्र असणारे भावाचं असणारा भुकेल आहे. प्रभू रामचंद्र असणारा दिनाचा असणारा दयाळू आहे. अशा प्रकारचा असणारा हनुमानजी त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी बोलत आहे. राम जीवाचे जीवन राम जीवीचे अंजने जीवी जीवा हो समाधाने रामची जनत्र ओढला. प्रभू राम कसे आहेत की सर्व जीवाला असणारे जीवदान देणारे सर्व जीवाला सुखरूप करणारे. आपण असणाऱ्या कुठल्याही संकटामध्ये असलो श्री राम जय राम जय जय राम किंवा नुसतं राम राम म्हणल्याच्या नंतर सगळी संकट दूर करणार असणारी नामाची शक्ती आहे. राम कथे विनयेत बहुत दिवस होतो पीडित रामे कृपा करोनी तवरीते कपी पर्वत हो पाठविला. या ठिकाणी भरत म्हणत आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या रामाने माझ्यावर कृपा केली आणि हनुमानजी आणि हा पर्वत घेऊन या ठिकाणी पाठवलेला आहे. याशी पुसता हो पर्वती समग्र राम कथा हो सविस्तरा आम्हा सांगेल वांडरे अति चतुर दिसत आहे. भरत असणारे त्या ठिकाणी मनातल्या गोष्टी असणाऱ्या बोलू लागलेत. ह्या हनुमानजीला जर असणारा पर्वत घेऊन जात असताना ह्याच्या पाठीमागचे कारण ह्याच्या पाठीमागचा उद्देश जर विचारला तर आपल्याला रामाची कथा असणारे हनुमानजी सांगितल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्याच्यापासून आपल्याला आनंद मिळेल असे भरत जे असणार बोलू लागलेले आहेत. ऐसे विचारून म्हणे भरत सादर राम सर्वनी पुसता झाला वो तक्षणी प्रेमे करोनी हो कपिशी. असा चांगल्या प्रकारचा विचार भरताने मनामध्ये केला आणि सादर झाले आणि भरत असणारा हनुमानजीला विचारायला पुढे सरसावलेले. काय बोलतात भरतजी? कोण काय चाला शिकुठून उची पर्वत काय म्हणून राम भेटी तुझं कैसे ओपे करून हो बोलेसी. त्या ठिकाणी असणारा भरत म्हणू लागले की असणारा हनुमानजी तुम्ही कोण आहात कुठून आलात आणि चला रामाची पुढे आणि वाचे तुमची मैत्री कशी शिवाजी झाली? शंकर नाचगरी. राम कैचा कोटील कोण तुझं कोपाया काय कारण कोटे हो पडिला लक्षी म्हणे वानर गण ते कैचे. त्या ठिकाणी भरताला हनुमानजीला विचारपूस करायला सुरुवात केली. कोण राम कुठलचे कोण असणार आहे आणि तू असणार हे पर्वत घेऊन कुठं जात आहेस अशी सगळी असणारे सविस्तर आणि विचारपूस सुदेव करून धोंडीराम सोळंके धर्माळा. चला घ्या प्रभु रामचंद्र भगवान की जय. आहे कैचा विवेचन चरणांगत कोटे लावण्याशी झुंज होते लक्ष्मण केवी झाला मूर्छित कोण येतोय युधाचे. त्या ठिकाणी आतापर्यंत असणारा हनुमानजी भरताला जे बोलले त्याच्याबद्दल भरताने असणारा हनुमानजीला परत उत्तर विचारायला प्रश्न विचारायला सुरुवात केली की कसला असणारा विभीषण आणि कुठे युद्ध होणार होतं या सगळ्या गोष्टीचे सविस्तर असणारे मला माहिती सांग. आणि ही सगळी माहिती असणारी आता पुढील सूचक सांगतील. आहे कोण्या अर्थ तो गेलाशी पर्वत कशाला गिने तोशी वेळोवेळा राम स्मरस्ये रामी तुमास्ये सख्य कैचे. भरताने हनुमानजीला विचारायला सुरुवात केली की असणारा वेळोवेळा मुखामधून क्षणोक्षणी असणारा श्रीराम जय राम असा नाम जप चालू आहे आणि एवढी भक्ती तुमच्याकडे रामाची कशामुळे आहे? आहे प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज
तुवाचे दावया महाभाव येणे उदास होसी पाहाव कथानयो सांगताय. राजा भरत बोलत आहेत हनुमानजीला, हे हनुमानजी, या ठिकाणी तुला येण्याचं कारण काय आहे, युद्ध कुठं झालं आणि ह्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती मला सविस्तर सांग. तुला जरी या ठिकाणी असणार संदेह वाटत असेल तरी पण मला सविस्तर माहिती सांगितल्याशिवाय मला आराम पडणार नाही. आय तुझे मुखी राम स्मरण म्हणून तुझा लो शरण पुढती घाली तो लोटांगणे राम कथने मज अरे सांगाय. तुझ्या मुखातून श्रीराम जय रामाचा जप आहे, म्हणून तुला मी विनंती करत आहे की हे युद्ध कुठं झालं, तू निघालास कुठं, कुठून आलास, ह्याच्याबद्दलची माहिती मला पूर्ण सांग बरं. वचिष्ठ थोरात बंकरांचा तिने जिथं असेल तिथं टेच पशी येऊन थांबा. टेच कडे या. वचिष्ठ थोरात बंकरांचा द्या. भरत प्रेमाचा आहे संपूर्ण प्रेमे बांधिलय कपिनंदन न ओळख कोणी भरत चिन्ह राम म्हणून परत त्या उपास्य. ठिकाणी असणारा भक्तीचा प्रेमाचा आपण आतापर्यंत 42 वेळा त्याच्याबद्दल ऐकला आहे की भरताकडे काय असणारं प्रेम आहे ह्याच्याबद्दलच त्या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे. म्हणून हनुमंतराव त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा विचारतात, हनुमानजी तुम्ही या ठिकाणी असणार कारण काय आहे, एवढा पर्वत घेऊन चाललेला आहात, कशा करता चाललात, काय कारण आहे याच्याबद्दलची माहिती द्या. आय उपास अभिषेक पिनात श्रीराम ते वर्णित सुक्षेम सर्वगत अनंत सदोदित सांगत. तर त्या ठिकाणी असणारं जे वर्तन झालेलं आहे त्या आणि कुठं लंकेच्या ह्याच्यावर सुवेळावर आणि त्या ठिकाणचं असणारं पूर्ण माहिती घेण्यामुळे भरत विनंती करतात हनुमानजीला. आय किती नेन ते पण घेशी लटिकाची प्रेम आहे दाविशी जगाशी जैसा ठकवी तोशे तैसा मजसिये चाले नाही. हनुमंतराव म्हणतात, राजा भरता तुझ्या ठिकाणी असणारा राम समजून या ठिकाणी भरताला बोलतात, ही तुझ्या ठिकाणी ठकवत आहेस, जगाला बरंच ठकविलेलं आहेस, मी पावणे पाहिजे तुझ्या बर का, पण आता माझ्या पैसे चालणार नाहीये असे हनुमंतराव बोलतात. आय उघड सर्वत्र असशी असोनी विश्वा वेडे लाविशी जगीच जगान दिसशिये पाहता लक्षिये सूक्ष्मत. तुझ्या ठिकाणी परत तुझ्याकडे आहे बर का, हा जगाला वेळ लावण्याचं कारण तू करतोस बर का, आणि योग्य त्या ठिकाणी तुझ्या ठिकाणी भेटीसाठी थकून गेले, नकाच्या चुंबडी वळल्या गेल्या नाही, अनेक त्या ठिकाणी थकवलं आहेस, पण मी मात्र ठकून घेणार नाही रामा असे भरतला समजून राम समजून भरतला बोलतात. जे जे पावयास निघाले ते ते उघडे नागवले नागवे हळहळीत केले हिंडविले दिगंते. त्या ठिकाणी जे काय तुला बघण्याकरता तुला हुडकण्याकरता जे वर तपास करत हिंडत होते त्याला त्या ठिकाणी असणार उघडे राहावं लागलं, नागडे राहावं लागलं, पण त्यांच्या समोर दृष्टीच आला नाही रामा तू, पण मी तुला सोडणार नाही या असा भरत आला त्या ठिकाणी राम समजून हनुमानजी. एक अन्नची वर्जिले एक पाला खाऊ लागले एकी तरण रस सेविले पाहू लागले. बाबा काही या ठिकाणी असणारं साधकांनी काय केलं आहे, अन्न खाण्याचं विसरले गेले, कुणी पाला खाऊन त्या ठिकाणी रस खाऊ लागले, कुणी वायू भक्षण करत राहत होते, तरी पण त्यांना सुद्धा तू भेटी दिली नाहीस रामा, पण या ठिकाणी आता मी तुला सोडणार नाही, तुला ओळखणार म्हणजे ओळखणार. एका माता जटाभार एकी वळविले शरीर एका सेविता उदक मात्र एकी निरये सांडिले. अरे कुणी या ठिकाणी जटाचा भार त्या ठिकाणी डोक्यावर असणारा आणि त्याच्या जटा वळल्या गेलेल्या आहेत, कुणी वायू भक्षण करत आहे, कुणी तरुणाचे शेज करत आहे, अशा त्या ठिकाणी सुद्धा तपश्चर्या करता करता त्यांचे असणारे आयुष्य किती गेले त्यांचे, तरी पण त्यांना भेट दिली नाहीस रामा, आणि तू मला थकवू लागलास, जमणार नाही बोला. एक झाले वलकलांबर एक चर्माच्या दनपर एका त्रशाचे शेजार एक सविस्तर नरकेस. वलकलांबर त्या ठिकाणी असणाऱ्यावर का काही दिगंबर झालेले आहेत, काही या ठिकाणी असणारा तुझ्यासाठी ध्यास घेतला, रानावनामध्ये भटकत हिंडत आहेत बर
का ते आणि त्यांचा सुद्धा तो विचार केला नाहीस पण चला, मी पुढील तुला वाचक आणि ठेवणार नाही बाबुराव हजारे कासारे. पुढील वाचक बाबुराव हजारे कासारे. चलू देता बर, चलू द्या. एक झाले जी बोडके दंडी मुंडी भगवे सुडके एक वेळीले फडके एक बोलके अत्ती अरे कुणी या ठिकाणी दंड केलं नाही, कुणी मुंडळ केलं नाही, कुणी बोडके झाले, कुणी फुडके झाले नव्हे, कुणी सुडके झाले. त्याला भेट दिल्यावर करा महत्वा, पण माझ्या जवळ तुला या ठिकाणी जाऊन येणार नाही. तुला भेट तुला ओळखणारच मी. असे कोण हनुमान जरा भरत समजून राम समजून भरताना बोलतात. पुंडली कवर देवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला. ऐसे पाहती तुझ लागे सर्वतान दिससी जरी असोने त्याच्या सर्वांगी ब्रह्मवेगी करिसी. हो असे त्या ठिकाणी तुला तुला शोध घेण्याकरता रात्रंदिवस तामातात बर का. योग्या दुर्लभ तो व्याध केला साधने पाहता पाहता मला न पुरे धनी या ठिकाणी तू नदीत पडू शकत नाहीस पण मला ठकवू नको रामा. अशा प्रकारचे हनुमानजी बोलतात. ते मदसी नचले मत मी जाणतसे समस्त लपलासी जेत तेत मी समस्त. माझ्या पशी चालणार नाही हनुमानजी म्हणतात राम समजून भरताला. माझ्या पशी चालणार नाही, तुला कुठं जरी गेलास ना पण तुला हुडकून आणणार बर का रामा. अशा प्रकारचे हनुमानजी बोलतात. पाहता भेने लपसी बापुडी वेडा लाविसी सेकी पाहणे होऊन राहसी हे कोणासी लक्ष हा हे तुझं जे काय वर्म आहे तर करामा तू या ठिकाणी कोणाला कळू देत नाहीस पण मी मात्र तुला आणि शोधणार तुला जाऊ देणार नाही तोटक. अशा प्रकारचा हनुमानजी भरताला राम समजून बोलतात. निर्धारी माग काढिता वेळ न लगे जळी बुडता मच्चैसा तळपता लाज सर्वता असे. अरे बाबा तू या ठिकाणी जर कथा साधक तुला हुडकाय जर आला ना तो पाण्यामध्ये बुडी घेतो जर का माशाचं रूप धारण करतोस तरी तुला त्याची तुला आणि श्रम वाटत नाही. या पाण्यामध्ये जाऊन कसं लपा म्हणून इतका रामा तुला वेळ लागले बर का सगळं. ओळखोनी धरिता येत रूपानी कची धरित हात पाय पोटी घालून तेत पाटी करीत. अरे बाबा तुला जरी हुडका जरी आल्यावर का साधक तरी पण तू लपतोस पाण्यामध्ये कुर्माचं रूप धारण करतोस पोटामध्ये पाय घेतोस आणि दडून बसतोस. हे मला चालणार नाही हनुमानजी बोलतात. पर्वत पडिलिया पाठीवरी ओळखीन देसी तरी तेत धरिता निर्धारी रूपांतरी लपवत. तर त्या ठिकाणी असणारा पर्वतासारखा डोंगर तुझ्या पाठीवर जरी पडला तरी पण हा दबातोस त्या कुर्मा रूप धारून बर का. म्हणून करता तुला आता मी सोडणार नाही, तुला पूर्ण ओळखले रामा मी. अशा प्रकारचा भरताला राम समजून बोलत आहेत. धावण्या धावता मागेसी भेने भेने सुकर येसी वेगी दाती होय धरिसी करुणा भाकीसी. अरे तुझ्या पाठीमाग लागला ना पळता पळता तू काय करू सुकर होतोस आणि दातावर त्या ठिकाणी प्रत्येक धारण करतोस बर का तू. हे मला तुझा अभ्यास चांगला माहित आहे पण तुला सोडणार नाहीये असे हनुमानजी भरत समजून रामाला बोलतात. ते ओळखिता निर्धारी जाभाडे पसरोनी भारी गुरगुर करीसी खांबा भितरी. तिथं तुला जर पकडाय गेलं ना बाबा तर तू काय करतोस नरसिंहाचा अवतार धारण करतोस आणि खांबामध्ये त्या ठिकाणी प्रगट होतोस. अशा प्रकारचा लपाछपी करतोस ना पण माझ्या पाशी लपाछपी चालणार नाही असं त्या ठिकाणी हनुमानजी आणि राम समजून भरताना बोलतात. नक केस तिकट भारी हाते धरोनी अंगावरी उदर करोनी नगरकारी करी बोहरी पाहत्या. हा तर त्या ठिकाणी दैत्याची बोहरी करण्याकरता तुला वेळ लागत नाही. त्या दैत्याची बोहरी करण्याकरता हिरण्यकशिपूची त्या ठिकाणी खांबामध्ये प्रगट झालास आणि आडवा घेऊन उंबरेवर चिरला बाबा. मला माहित आहे ते. निर्धारिता निष्कंठ हो शिवा पुढा भिकारी रंग दीन भुज होनी देख बळी पासी भीक. अरे बाबा तुला सगळे नाटक येतात पण माझ्यापाशी नाटक जमत नाही. वामनाचा रूप त्या ठिकाणी बटूचा वेळ धारण केला बैठक घरामध्ये जाऊन 3 पाऊल भिक्षा मागितले पाऊल. बैराजा चतुर भारी तेने ओळखोनी. चला पुढील वाचक बारीकराव चौरे नाचगरी. बळीराजा काय साधा बर का अतिशय शहाणा आणि सुटे बळीराजामध्ये श्रेष्ठ आहे तो. त्याने ओळखला वशिष्ठ गेला थोरात आणि त्याला दारामध्ये बनकरांचा. रेकॉर्डर म्हणून ठेवलेला आहे. ते तोनी लपता लवड सवडे मागन सांडिती मागाडे मगा फुले मायेचे मेडे निजणे जाळे. तिथून त्या ठिकाणी पळून गेला बाबा. चला वाचक बारीकराव चौरे नाचगरी. आणि या मायेचं
बोला त्या सूचक ठिकाणी या पुढ्या तुझ्या वचिष्ठ होता. थोरात माये माये म्हणून रडत बंकरांचा. होता. रेणुका माते पशी महाराज बोला लटकीच मोकलुनी धावे रडसी माये 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 लोक म्हणती झाले काय अपूर्व पाहे केवढे लोक म्हणतात काय झालं बाबा काय झालं बाबा तुला आणि त्या ठिकाणी लटकत रडत होत असतो त्या ठिकाणी नाट्य दाखवत असतो अशा प्रकारचं त्या ठिकाणी हनुमानजी राम समजून भक्ताला बोलत आहेत बोला आणि नंतर जोड घालतो मी झाले झाले सगळे झाले चला चला घ्या तुम्ही सांगा श्री गणेश नमः. झाले ना सगळे श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः श्री सीतारामचंद्राय नमः. आताची पापा रोकडे आताची पापा रोकडे किती मिळविली माकडे सागरे तारोण्या मुडे लंका केवडे घेतली. हा रामा या ठिकाणी काय केलं बरं का भरतापाशी बोलतात ना ते हा तर त्या ठिकाणी आता बरचसा वानराचा फौजा जमा केलेला आहे असा आणि समुद्रावर सागर काय बांधलं पूल काय बांधला काय काय नाटक केले सर तरी तू या ठिकाणी साधकाला भेट देत नाहीस रामा तुला सोडित नाही मी आता ओळखतो करोनिया मारण मारविला लक्ष्मण शरणांगत विभीषण तोही सांडून पळाला शिव. अरे रामा रामा तू या ठिकाणी महायुद्ध त्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग केलेला आहे सर लक्ष्मणाला त्या ठिकाणी अचेतन अवस्थेमध्ये टाकलेला आहे सर आणि या ठिकाणी आला जर का माझ्याकडे पुढे तो एक क्षणभर थांबत होतास एका सेकंदामध्ये तो पोहोच होतो मी का वाशित तू बोल तू राम मी मारुती लपणी न चले मद प्रती कोट चाल शीघ्र गते उर्मिला पती. तू रामा हे सांग मी मारून त्यावर का तू या ठिकाणी थांबायचा प्रयत्न करू नकोस तर चाल माझ्या बरोबर उठ लवकर तिथं अतिशय म्हणजे दुःखाची अवस्था आहे पुढं घेऊन या मोहाची बुंदे घेऊन या निदावृत्य कोणा म्हणून या मज प्रत्येक पोषून छेते आराश्य. मायेची बुंती घेतली बरं का रामा तू आणि इथवर येतं तुझं कारण नव्हतं बरं का आणि मला इथे येऊनशी करता आणि पुसू लागला आहे अशा प्रकारचे हनुमानजी आणि त्या ठिकाणी राम समजून भक्ताला बोलतात. एक उरला शेरावण त्याशी मारिता न लगे क्षण न येता पुछी बांधून नेईन सत्य. अरे एक रावण उरलेला आहे त्याच्याकरता तू बिहा लागलास का काय मला असं वाटतं बरं का रामा तू यायला नाही पाहिजे होतं येथे रावणाची काय किंमत आहे एक क्षण मी तुझ्या पैसे पोहोच होत होतो आणि त्या ठिकाणचं कार्य त्या ठिकाणी पूर्ण करत होतो. उठविन लक्ष्मण निर्दाळीन रावण अभिषेकीन विभीषण तरी मी दूत जाण रामाचा. हो हनुमानजी म्हणतात उठ लवकर चल तशी भिवू नको बेदासारखं करू नको तो त्या तिथे गेल्याबरोबर राजरावाचा निपंत करेन कुंभकर्ण मारीन इंद्रियाचा नाश करीन आणि लक्ष्मणजीला उठवेल अशी प्रतिज्ञा केली हनुमानजीने बोला सोडविन सीता सुंदरी सुर सोडविन निज जगदले सुरवराचे जय जय कार्य आवेदन सीतादेवीची सोडवणूक करीला येथेच कोटी देव बंदीमध्ये आहेत राजरावणाच्या ते मुक्त करीला आणि सीतादेवी या ठिकाणी आपल्याला सुखरूप अयोध्येमध्ये घेऊन येऊ चला उठा रामा. इतकत केला विनते ते दुर लक्ष्मण जेने स्वामित्वा बांध पावे ऐशने धरावे राघवे. हो रामा रामा तुम्ही या ठिकाणी चिंता करूच नका तुम्ही इथं उठून चालायचं काम करा कारण का या ठिकाणी त्या रावणाचा निपंद करून सीतादेवीला सोडून घेऊ आणि आपल्या ठिकाणी कार्य पूर्ण करू अशा प्रकारे हनुमानजी रामाला भरताला राम समजून बोलत आहे. तू युद्ध धर्म सांडीसी दूषण लागे सूर्यवंशी आणि सकळाचे मारविसी हत्या घेसी निज माता. अरे तू युद्धाचा धर्म आहे
नीती कशी आहे युद्धाच्या प्रसंगामधून पळून जाणं भीमराव वडणे. म्हणजे लाजरवाणी गोष्ट आहे हे. आणि या ठिकाणी चला वाचण्यासाठी. आपल्याच माथ्यावर घेतात का तुम्ही? अशा प्रकारचे हनुमानजी टाकून शब्दामध्ये राम समजून भरताला बोलतात. भीमराव वडणे. पूर्वी शिष्टाचे वेळे जुबेने विसी मुळांमुळे एकाचेने पाप पळे दिने सकळे केवी मारू. हो तर त्या ठिकाणी हनुमानजी म्हणतात रे बलरामा, शिष्टाईच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी काय केलं तू? सगळे असणारे वानराचा पाळा जमा केला असं. युद्ध करायच्या अगोदर शिष्टाई करायची म्हणलात आणि शिष्टाई केली तरी पण मानलेलं नाही या. आणि आता मात्र युद्धाचा प्रसंग सोडला आणि या ठिकाणी आलात करंदीकर ठिकाणी असे हनुमानजी आणि राम समजून भरताला बोलतात. ऐसा कृपाळू रघुनाथान विसंबशी निज भक्ता ते सकळ रणी सांडिता दयाळुता. असा कृपाळू तू प्रभू रामचंद्र आहेस. आणि एवढी कृपावंत असून सुद्धा एवढा थारोळीत असणारा आपला लक्ष्मण महाराज अचेतनावस्थेमध्ये पडले आहेत आणि ते टाकून तू इथं आलास, तुला लाज वाटत नाही या? असे हनुमानजी रामाला समजून भरताना बोलत आहे. सूचक म्हणून का चला प्रभु रामचंद्र भगवान की जय. स्वर्गी चिंतिती सुरवर रावणा मारील रामचंद्र बंद सोडविल समग्र निरंतर वाट पहा. हनुमानजी म्हणतात राम समजून भरताना स्वर्गामध्ये सुरवर देव चिंतन करतात. प्रभू रामचंद्र आणि त्या आपल्या देवबंदीचे असणारे मुक्त करतील, सीता सोडवतील, त्या निमित्तानं आलेले आहेत म्हणून आपली मुक्तता होईल अशा नटतात ते. आणि तुम्ही आलास का बाबा? ऋषी वाल्मिकाचे वासे अनगता ती सुरसा राम मारिले रावणासा त्या बोला सच करी. अरे बाबा, 33 कोटी देवता त्या ठिकाणी चिंतन करतात. ऋषीवर्यांचं जे काय वचन आहे ते खोटं करतो का रामा तो? ते म्हणले बाबा राम या रावणाला मारणार आहे आणि तू इथे पोहून आलास का? हा बोला. प्रतिपाळावे वेदासी रक्षावे पुराणासी नुलांगाये ऋषी वचनासी प्रतिज्ञायसी श्रीराम. प्रभू रामचंद्र तुम्ही जे प्रतिज्ञा केलेल्या आहे ना, बोलले वाल्मिक तैशाच्या वरतीनं आणि वागून जावी जगामध्ये हे रामायणामध्ये सांगितलेले बरं का. म्हणून करता रामा इथं आला ते चुकीचं केलंय तुम्ही. तुम्ही ज्याप्रमाणे बोललात त्याप्रमाणे कार्य करा. बोला. हे प्रतिज्ञा साच करी रावणा तेजी मारी चरणागताच कैवारी निज भक्त करी उल्हास. केलेलं आहे ना तुम्ही रामा ते पूर्ण करा. रावणाचा निपात करा. सीता देवी या ठिकाणी सोडवा आणि देव बंदीतून मुक्त करा. बोला. आशक वाटे के माझारी अडकली जिता सुंदरी दिशी सोडवून झडकरी अभिषेक करी सीता देवी बंदिस्त आहे रावणाच्या आणि तिला मुक्तता करा. देवाची बंदी सोडून टाका आणि आपला विजयाची गुढी घेऊन रघुनाथ पाऊल नाही घाललं सर्वता तुझं विना मी सकळ व्रता सरता भूमी भार. तुझ्या वेळेला आम्ही काय भूमीला बहार आहे बरं का प्रभू. आणि तुम्ही जर असं लपत हिंडल्यावर आम्ही काय करायचं? बोला. किती पाहसी निर्वाण कासे अशी ढारीशी मावना तुझं विना न करी गमन येतेची प्राणात निर्वाण आहेस तर त्या ठिकाणी मौन का धारण केलंच रामा. बोल. नमन तुझ्या पायाची लोटांगण चरणाची बहुत झालो का सविजीर उदासीन वचता. बाबा तुझ्या लोटांगण पायावर घालता बरं करा मा. उठ लवकर चला. अश्रू आले दोन्ही डोळा गात्रे कळपती चळचळा सर्वांगी सगळ्यात कल्हळा चालीला कपी विकळ दोन्ही डोळ्यामधून हनुमानजीच्या कपीत असणाऱ्या विकळ हुस्ता होऊ लागली राम मोठा दोन. बोला. देखता कपीच्या चिन्ह श्रीरामी प्रेम गहन भरत रामरच्या नदी भावासी त्या ठिकाणी मुख पाहिजे बरोबर आला भरताला स्नेह उत्पन्न झाला. काय बोलतो भरत? नाट दिहे व्रती नाट वर्णाश्रम जाती नाट स्वसैन संतती जळली वृत्ती श्रीराम. रामा संकट या ठिकाणी रामाच्या सोबत प्रतिसलित बंधन झालं बरं का. आपलं स्वतः भरत पण विसरला गेला
रचना केला नाटवे क्रिया कर्म नाटवे धर्म धर्म नाटवे रूप नाम भरत सप्रेम पडिला ब्रह्मामध्ये त्या राजा भरत पडलाय स्वामी भरत आहे का समोर हनुमान जे आहे हे आठवतच नाही या. येरे कडे कपिनंदन झाला अति विस्मयपणा श्रीराम भवानी कोणा मज संपूर्ण लक्षणा कपिनंदन त्या ठिकाणी विस्मय झालं हे प्रभू रामचंद्र आहेत का काय भरत आहे मी कोण आहे ह्याचा आठवण दिश श्रीराम सादर्श देही एकास उना नाही रूप लावणे गुण काही उणे नाही श्रीरामा राम प्रभू मध्ये आणि भरतामध्ये कसलाच भिन्नपणा नाही या एक काय पुढला दोघ जण होते म्हणून बोला रान मान नेट काम एक श्याम तनो देखा काशे पितांबर सूर्य कसोरूप देख साजिर रूप सारखंच बरं का पितांबर सारखेच या ठिकाणी तुळशी माळा करा अशा प्रकारे चिंतामण चावडे विचारी नारवाडी. भरत चला झाला वाचक. चित्त घालून लोटांगर त्वरित कपिना भरत सारखा झाला हे तुला लोटांगण घातला रिंगण दिलं महाराज बोला तो रामाचा निज भक्त सका जीवलग हनुमंत राम आज्ञेशी नित्यांकित राम सेवित सर्वदा बाबा हनुमंता रामाचा निज सेवक आहे रामाच्या सेवकामध्ये तुझं आयुष्य पूर्ण घातलेलं आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी ब्रह्मामध्ये पडायची गरज नाही या दोन राहिलेली आता जुन्यातले घेऊ बरं का आणि नंतर मग ते पार बोला मी श्रीरामाचा धाकटा बंधू भजन ही महामंदो नायके श्रीराम कथा गंधो अभय सिंधू मी रामाचा धाकटा बंधू आहे मी या ठिकाणी कथा ऐकून सुद्धा बरं का असं माझं मंदिर या ठिकाणी पूर्ती झालेलं आहे बाबा हनुमंता मी तुला या ठिकाणी असणं ओळख केलेलं नाही या तर या ठिकाणी काय कर आता तुझं जे कार्य आहे ते कार्याकडे लक्ष दे बोला नायके श्रीरामाचे नाम नाथळे श्रीरामाचे कर्म न देखे श्रीरामाचे प्रेम भजन धाम मी एक भजनामध्ये गुंतून गेलो रामाचा 14 वर्षापूर्वी नाम सुद्धा केलेलं नाही या यांचं कुठं राहतात काय युद्ध आहे कुणाबरोबर बोलतात काय खातात हे मला आठवण आहे बरं का तू सभाग्य कपिनंदना सबाहे वेचले श्रीराम भजना रामे वीण लेन श्रियाना तुझा जीव पूर्ण त्या रामापाशी या ठिकाणी पायाच्या चरणा लागलाय प्राण त्याचा असणारा आणि प्राण तू आणि त्या रामाचा आहेस अशा प्रकारचे बोलता बरोबर सर्वे इंद्रियाच्या ठाई राम गोंधळा तुझे देही राम वाचोनी नेनसी प्रेम गण अरे हनुमंता तुझ्या रोमामधून राम नामाचा मंत्र निघत आहे म्हणजे राममय झाला असतो बाबा बोल आजी 14 वर्षे पाठी कपी तुझ्या वाकपुटी ऐकली श्रीरामाची गोष्टी तेन पोटी हे हनुमंता 14 वर्ष झाल्यानंतर तुझ्या मुखातून मी प्रभूचं चरित्र ऐकू लागले बरं का आतापर्यंत स्वप्नात सुद्धा नाही राम नामाचा जपामध्ये मी तरी होतो ऐकावया श्रीराम कथा अंतरी आणि वारावसा भक्त उत्तमा कपिनाथा उदरता नसावी आज या ठिकाणी बरं का उदारता असावी उदासता नसली पाहिजे उदास असल्यावर काय उपयोग नाही बरं का या ठिकाणी जे काय कथा तिथे घडलेली आहे राम कसे राहिलेत राम कुठं आहेत आणि राम कोणा अडचणीमध्ये आहेत हे सांगा आता तू अहर्निशी हेची चिंतिता जो कोणी सांगेल रामचित्त चरित्र आजी तू भेटला तरी साध्यांचा माझं चित्त सगळं रामाकडे लागलं होतं बाबा तिथं जरी रामायण जाऊन सांगत असलो मी या ठिकाणी भरत रामायण नंदीग्राम ठिकाणी होतं हे ऋषी मंडळ त्या ठिकाणी ऐकत होते पण माझं चित्त रामाकडे होतं रामाची वार्ता माझ्याकडे येत नव्हती सविस्तर माहिती सांगा म्हणतात उल्लंघनी जाशी येता तरी मज होईल प्रमांत तुझ कोपेल रघुनाथा उपेक्षिला मला जर न सांगता रामाची स्थिती गती जर गेलास ना तर माझ्या या ठिकाणी व्यथा मला भरपूर होतात माझ्या जीवनाला आणि राम तुझी उपासना करील हनुमंता सांग पुढे काय ते तिकडे स्वामी शोभेला इकडे माझा प्राण जाईल उभय संकटी शिरशिला ईश्वरी
माझ्या कमी होणार नाही तर हनुमंता पुढे बोल. सदरडमणी पुन्हा मज द्यावे समाधान. चला पुढील वाचक सूचक कोणिया कपिनंदन लोटांगण हनुमंता हनुमंता बाबा तू लोटांगण घालतो बाबा लोटांगण घालतो. पुढील वाचनासाठी संजय कदम, सांग मला धर्माला लागणार नाही या. अशी आणि सूचक म्हणून चंद्रसेन मुंडे, राणूबाईची वाडी. इलंब लागे पायी चला येता उठा. कृपया येताची भासवता होईल घात सुमित्रा. हा तर त्या ठिकाणी जर वेळ लागला ना बाबा हनुमानजी म्हणतात त्या ठिकाणी त्या सुमित्राला अतिशय म्हणजे चेतन अवस्थेमध्ये आहेत ते त्याला विलंब लागता काम नाही या. उठा या ठिकाणी चला. बस झालं. ऐका महिला मंडळ, ह्या ठिकाणी तुळशी रंदावाना उभा आहे, तरी थोडीफार मदत ज्यांना आता बसतो जे बसलेत महिला त्यांनी एक अर्धा तास एक तासभर हे तुळशी घेऊन उभा राहा. कारण सगळ्याली सेवा घडाव. तुम्हाला जरी वाचवा येत नसलं, सांगा येत नसलं तरी हे तुळस रंदावन जरी घेऊन उभा राहिला तरी तेवढंच पुण्य लागल. म्हणून सर्वांनी थोडं सहकार्य करा. रामचंद्र भगवान की जय. ब्रह्मशक्ती महादारोन वरी पडतार विकिरण सुमित्राचा जाईल प्राण म्हणून तोरीने जातसे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. ज्यावेळेस भरताचा आणि असणार हनुमानजीचा संवाद आहे आणि भेट आहे त्यावेळेस हनुमानजीला प्रश्न विचारला आणि दोघांचा भ्रम झाला आणि तो निर्वसन करण्यासाठी आणि भेट झाली आणि पुन्हा आता हनुमानजी सांगायला लागले लक्ष्मणाला शक्ती लागली आणि ते औषध घेऊन मी चाललोय असा कथाभाग चाललेला आहे. आता वेळ कमी आपल्याला आणि आता वेळ कमी असल्यामुळं शेवटला आपल्याला काय करायला लागेल, पारायण करायला लागेल. म्हणून आता आपण थोडक्यामध्ये चालणार आहे. बोला. जरी प्रीती सुमित्राची श्रीराम ते पाहू इच्छिसी तरी गोऊ नको मजसी औषधेसी. ए भरता, जर प्रीती जर तुझ्या बंधू लक्ष्मणावर जर असेल मला थांबवू नको, लवकर मोकळीक दे. तुझं माझे लोटांगण शीघ्र जाव्या ज्ञापन विलंबी होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण. अरे लक्ष्मणाचा प्राण गेल्यानंतर मी एवढा खटाटोप केलेला व्यर्थ जाईल. आज्ञा मला दे. ऐकता कपीची माता भरत क्रोध येता तांत उदया येता भास्वत करीन घात. ज्या वेळेस भरताला ऐकलं राग आला आणि माझ्या आज्ञाशिवाय जर सूर्य कसा उगवतो बघू. वाहतो श्रीरामाची अनुव्रतांत न सांगता संपूर्ण तात्काळ अरे माझ्या रामाचा जर व्रतांत सांगायच्या अगोदर जर तू जाशील तर माझा प्राण जाईल. बघा 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 आता जवळ आता उठून बसा सगळी लोक काही नसेल, उठून बसा. पुन्हा उद्या करायचं, उठून बसा. माझा जीव घेऊन चालला असा असणारा भरत माझा प्राण जाईल त्याचे शत्रुघ्न तात्काळ करील घात. तिघी माता त्वरित प्राणघात करत. ए सगळे भरत असणारा बोला लागलेला तिघी माता मरत्याल, शत्रुघ्न मरल, सगळेच मरतील. हे पातक तुझ्या येईल हनुमानजी. युद्ध कथा कांत होईल का समस्त साध्यांत व्रतांत न सांगता करशील घात. न सांगता करशील घात. अविधीचे सगळा कंठ आणि मग रामाला बातमी सांग. येथील चरित्र श्रीरामाची सांग सविस्तर मरुणी माता सहोदर येते सत्वर. ए मग काय कर, रामाला जा आणि असणारा तुझा भाऊ आणि असणारा आई मारून टाकून आलो. ऐकोनी भरत वचन हनुमान अत्यंत विस्मय आपण यासी न देता समाधान गमन आपण करू. ए लगेच प्रभुरा लक्ष हनुमानजीला मनामध्ये आलं आणि बोलायला सुरुवात केली. हे समाधान द्यायच्या अगोदर गेलं तर अनर्थ होय. नुलंगिता भरता श्रीराम शोभेल मानाची जगीज होईल. ह्याला जर म्हणाला आणि जर ह्याला इनमुख जर गेलं राम आपल्यावर खूपच औषधी मंद तेज होती वेगे शोभेल रघुपती हे चुकवावी अपकीर्ती भरत चित्ती सुखा. हे भरत चित्ती सुखावे. भरताला सुद्धा असणारा काय करू, आनंद देऊ आणि प्रभू रामचंद्राचा कार्य करू. हनुमानजी बोलतात वस्ती त्याची मारी निश्चिती रवी माझी जाणे शक्ती बळपणी ख्याती केली. ए हनुमानजी सांगतात मी मोठा झालोय पण सूर्या जर उगवल तर सूर्याला माझी बी ताकद माहिती बालपणीची. आता तरी झालो कटक श्रीराम भजन यवंच करवी पुढे कोण
मशक उदया आता मी टणक झालेला टणक आणि म्हणून रवी म्हणजे सूर्याला माझी ताकद माहिती आहे. विचारोनी मानसी चिळणे पुजे भरताशी उदय रवीशी अनर्थाशी कारण लगेच मनामध्ये विचार आला आणि भरताला छळण उक्ती विचार कोणी आला. कपीचे उत्तर पाळले भरताचे अंतर बोलवा दरे कडतर कपी उत्तर ऐकत काय बोला खरतर असणारा शिवाला लागायसारखा शब्द असणारा भरत बोलतो. नसदा राम कार्याशी उदय पावता रवीशी समूळ सूर्यनारायण कसा काय उगवतो माझ्या रामाचा कार्य पार पडा जादूगर बोला. उशीर होईल जाईल तरी संपर्वत बानागरी बैसवनी रामशरी क्षणा माझारी पाठ ए उशीर झाला हनुमानजी बाणावर बसवेल आणि असताना मी लवकर पाठीला असा मला बोला. एका जनार्दना चरण हनुमान येईल समाधानाती गोड निरूपण सावधान परिसावे एका जनार्दन स्वामी असणार म्हणजे गावा काका आपल्या गुरुला शरण जाऊन पुढचा संवाद असणार आपल्याला सांगते. चतुर एका जनार्दन करिता निज गुण कथन शब्दांशी उपरित होवन निज निरूप लीन तो झाला. हे मी आपल्या संतांच्या चरणात लीन होऊन असणारा कुणी जरी असणारा किती जरी महान असेल तरी संतापायी लीन होतो बोला. स्वयं निज निरूपली लीन झाला तरी न राहे उगला निज कथा गावया वाहिला वा राहून ठेला साक्षीत्वे साक्षात तू असणारा आपला गावा काका सांगायला लागल्यात की बाबा खरोखर माझ्या गुरुनं मला आशीर्वाद दिला बोला. कदाचित चुकून जाय म्हणून आड उभा राहे सरसाची लागला आहे परता नव्हे अनुमात्र फलतान हे अनुमात्र म्हणजे एखादा वाटाला असणारा आईच्या लेकरू जातो आणि ते बाजूला सरत नाही अशी अवस्था. तरी बरोबर नाही पोटी म्हणून श्रीरामासी माझ्या गाठी घालून ठेला वचिटी अति संकटी सांडीना हत्ती संकटी सांडेना काय किती जरी एवढं संकट आलं तरी भरत मला सोडित नाही असं बोलतो. लागलाचे येत येत काहीच न चले माता शोधून हम बुद्धी चित्तची नवरत मज केले मला एवढं असणार आईचं प्रेमासारखं असणारा मला ह्या भरताना असणारा शिन केलं असं असणार हनुमानजी बोलतात. सभाय माझा करुणी गोळा एकाएकी पलटोनी ठेला उपाय सर्वता तुटला पडला गाववी त्यावेळेस सगळं असणारा देह भाव विसरला आणि विसरून असणारा पलटाला मला जने मी मोनी राहे म्हणून वाचेशी स्वय होय निज कीर्ती स्वय काय करू काय मी आता आपली कीर्ती स्वतःच्या मुखी स्वमुखी कीर्ती न ऐकी जे का आणि हनुमानजीला माहिती होतं काय करू विचार करता. काही न चले सर्वता चौकरीला तत्वता शरीरा शरण आलो साधू संत विचारात मज काय सांगा करू साधू संताला शरण आलेलो माझ्यावर संकट आलं मनामध्ये विचार करतात. तेने प्रेमाचे बोल प्रमेयातला ती सकोल तेने योजोनी बोले बोल वक्ता केवळ श्रीराम वक्ता केवळ श्रीराम बोल असणारा खरथड बोलून मला गोवून घेतला असा कथा वाचतो. तेने पदवंद जुत्पती रिग नाही संस्कृती लेखनी देवनी हाती राम निज कीर्ती लिहावी तो राम निज कीर्ती लिहावी तो म्हणजे हे मी काहीच केलं नाही रामानं स्वतः लिहिला असा कथा वाचलो. या लागी जी स्वामीनाथ मज बोल नाही सर्वतावर हस्त माझे माता ठेवून आता क्षमा कीजे हे माझा असणारा वरद हात असणारा माझ्या डोक्यावर ठेवून असणारा माझा कृपा दृष्टी करा असं बोलतात. कृपाळू साधू सज्जन उभय हस्ते लिंगून स्वय बोलते झाले वचन अमृताहून सुख काय ज्या वेळेस आपलं आलिंगन दिलेलं आहे डोक्यावर हात ठेवला आणि काय बोलतात बाकी तोशी करू नका अशी होते से दिना वक्ता एक जनार्दन आहे ते तू कोण परिहार एकनाथ महाराज गावा काका ज्यावेळेस वर्णन करायला लागले त्यावेळेस असणाऱ्या स्वप्नामध्ये येऊन साक्षात देवाने सांगितलं अरे जनार्दन स्वामी असणारे हे ग्रंथ लिहितात मग तू कोण आहेस असं म्हणल्यामुळं मला असणारं समाधान वाटलं बोला. तुझे निमुखे एकता वडली श्री रघुनाथावाचे वचन आणि वक्ता सोय तत्वता होऊन ठेवले हे वक्ता आणि असणारा श्रुत हे सगळ्या दोघाला समान फल असतं तसं असणार आहे मी काही केलं नाही एकनाथ महाराजांनी केलं प्रभू रामचंद्रांनी केलं म्हणतात. हुंक भरोनी मजकेशी आवडे स्वामीची या मानसी ध्वनी वाजवी जैशी तैशी संबंध काय म्हणले पवा असतो पवा आणि तो वाजविला तरच वाजतो तशी अवस्था माझी बोला. ऐसे निज कृपा साधू वचन निवविला एका जनार्दन उल्हास पावन चौकोन लोटांगणे विनवित सगळ्यांनी असणारा विनंती केला असं म्हणल्याबरोबर आणि आपल्या एका जनार्दन असणारा म्हणजे गुरुला असणारा काका विनंती करता. पुढील कथा अनुसंधान भरत राम कथा श्रवण करुणी कपीचे पूजन बाणी बैसवून बोळ पुढील जी कथा आहे कसे मला भरत असणारा त्या जागेवर टाकतील आणि असणारा पुढचा कथा भाग असणारा ऐकायला मिळाला. श्री भावार्थ रामायण युद्धकांडे एकाकार टिकाय भरत हनुमान दर्शन नाम सप्तमाध्याय गुणा पुंडलिकावर धारिटल श्री ज्ञानदेव
रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान महाराज की जय. एकोणी वरद प्रेमास्ती नमन करो निवेगेसी सांगावया राम कथेसी प्रेम कपेसी अनिवार. ज्या वेळा सप्रांचा दुसऱ्या आद्याला असणारा सुरुवात झालेली आहे आणि गावा काका पुढे सांगायले भरताला असणारा ह्या ठिकाणाहून असणारा आणि एक कथा भाग सांगण्यासाठी हे संवाद आता आपल्याला सांगते. अंबानीचे अमेश्वर रामानुभवे यगी राम रूप देखणे भरत उल्लंघन केवी घडे. हे भरताचं उल्लंघन करून केव्हा गडे असणारा प्रभू रामचंद्र आणि भरत एक आहेत असं असणारा म्हणून कथा भाग बंधू धाकटा रामाचा तो यामा रामसाचा केवी सांगायला आज बंधू रामाचा धाकटा भाव असणार आहे तो सुद्धा आम्हाला रामासारखा आहे. बोला भरत ऐके सावधान त्रिकुटी रघुनंदन देवने तुम्हा समाधान पुढारी गमन हे त्रिकुटी पर्वतावरून असणारा तुम्हा सगळ्याला असणारा समाधान दिलं आणि असणारा पुढे असणारा कथा बघायला हनुमानजी सांगतात. अगस्तीची भेटी सांगोनी अगस्ती ऋषीची भेट घेतली आणि जनस्थानाच्या ठिकाणी आले असा कथा बघ हनुमानजी सांगतात. विराज येऊन आडवा सीता उचलून निघते ज्या वेळेस राजा रावण आला आणि असणारा सीताईला घेऊन असणारा पळून गेला असा कथा बघ सांगतात. पंचवटीशी राहिल्या जटाऊ पक्षाचा असणारा युद्ध केलं आणि त्यांना सुद्धा असणारा राजा रावणाला मारला असा कथा बघ हनुमान. करिता वनविहार सौमित्रे मारिले शंभराशी शूर्पणखा माता होय त्याची लक्ष्मणाची. ज्या वेळेस वनाच्या ठिकाणी गेले आणि शिरभंग नावा म्हणजे शूर्पणखेचा मुलगा शंभ नावाचा होता तो मारला गेला. बोला सौमित्रे गेले विंदान सेवेची दिले नाक कान खर दूषणा केली शरण राम लक्ष्मण. कपाट करण्यासाठी शूर्पणखा आले पण नाक कान गेलं. बोला 14 सहस्त्र रक्षोगण त्रिशरा आणि खर दूषण श्रीराम लक्ष्मण आपण दारुण रण करू. एवढं झालं महान 14,000 सैन्य रामानं मारलं. एकले रामे आपण वारे वाचक सुचे चला 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 पाणी आत 10 मिनिटं दम काढा. रामकृष्ण हरी. आबा ए आबा दुसरी पुकारा ना थोडं 2च मिनिटं. एकले रामे आपण मारिले लागत क्षण मुक्त करून जनस्थान तुझ्या दान दिदली. त्या ब्राह्मणाला असणारा दान असणारा का जे प्रथम ते असणारा कहर दुसऱ्या त्रिशरा मारले आणि त्यांचं जे राज्य मिळालं ब्राह्मणाला दान केलं. ऐकून येते माझं तळमळी लंकानाथ सीताहरणाची अद्यत चरणार्थ करू आला. काय केलं ही बातमी राजा रावणाला समजली आणि सीता हरण करण्यासाठी अति तळमळे तुला मारीचाची एकदा सीतानुलंगशी तोच्या मागे कांचोळीशी श्रीराम त्याशी मारू गेला. त्यावेळेस हरणाची असणारा काय हरणाचा वेश घेऊन मारीच राखे झाला त्याचाच अभिलाष असणारा काय त्या कंचोळीचा चोळीचा त्याच्या पाठीमाग राम गेले. बोला मायेचा मृगने गे बाहेर राम काढून गेला दुरी जटायू चोरू गेला. ज्या वेळेस मायाचा हरण होता कपट केलं वनाच्या ठिकाणी नेलं आणि रामाला फसविलं रामाला बाण मारला. बोला रक्षण ठेविला लक्ष्मण ऐकून माया मृग वचन पुढच्या ठिकाणी लक्ष्मणाला ठेवलं आणि त्या सीताईचा असणारा रक्षण करण्याचा कार्यभार हरिली जानकी सुंदरी जटायू धावला जड करी त्याची कपटकारस्थान केलं आणि लक्ष्मणाला दूर घालविलं आणि राजा रावणाने सीता हरण केले. रामाला धावणी तव जटायूशी प्राणोत्क्रम करून त्याचे उदाहरण पुढे केले. आपण ज्या वेळेस जटाऊचं ते युद्ध झालं त्याचं उदाहरण म्हणजे असणारा दशक्रिया असणाऱ्या रामाने केली. बोला हाच पाया विना बोलाला कबंद गेला वयाला रामेने जमाने हात पाय नसलेला जो राखीच होता कबंद तो रामाला गेला आणि त्याला सुद्धा मारलं. पंपा तरी महावीर आम्ही भेटलो वानर पंपसुराच्या ठिकाणी नळनील जांबवंत हनुमंत असे 5 वीर भेटले. वाली सुग्रीव वैर भारी वाली सुग्रीवाचं वैर भारी असल्यामुळे दोघांचं दुःख सारखं होतं म्हणून एकमेकाला सहाय्य झाले. आम्ही असणारा युद्ध करा गेलो. बोला शरणालो रामापाशी रामे कुंडविले आम्हा मारून यावाळीशी सुग्रीवा वालीला मारलं आणि त्याची तारा असणारा त्या सुग्रीवाला दिले अंगादाला घेतलं आणि आपली पत्नी सोडण्यासाठी वाली सुदैव राजा करुणी सीता सुतीचे काजा धडकरी पाठ
पाठवले ओझा सांगते मज दिदली हे सगळे असणारा सगळं सोबत घेतलं आणि मी सुद्धा गेलो सीताईचा शोध करण्यासाठी. सीतासुदी आणली ती मग निघालेला मला एक पिसाईने चालवित पायी धोई पायी रघुराजा. ज्या वेळेस सीताईला शोध करायला निघलो आणि त्यावेळेस दुही बाई असणारा रघुराज असणारा प्रभू रामचंद्र रक्षण करीत होते. विभीषण शिकवी रावणाशी न मारे तुझ्याच्या वचनाशी लाथा हाणिल्या त्याची तो काय केलं म्हणले ज्या वेळेस अभिचार केला राजा रावणानं आपला बंधू बिभीषण आणि ज्ञान सांगाय गेला ऐकलं नाही शरण आला. रावण सैन्य परमित ती पर्वत जलित सागरी घाली ती त्वरित हिळाची सेतू बांधली. अहो ज्या वेळेस हनुमानजीने असणारा सेतू बांधण्यासाठी महान वानर सैन्य होते सेतू बांधला असे कथा भाग हनुमान सांगतो. करोनी अलंका लाग वानर प्रवेशले दुर्गला आगीला ओनी वस्तू अहो एवढं महान झालं दुर्ग असणारा जाळल्या गेले असे कथा बघा हनुमानजी सांगतो. राक्षस सैन्य बहुसाल मारता कृपा उपजली भगवंत एकाची अपराधाचा लोक समजता. ज्या वेळेस रामाला असं वाटलं एकाच्या अपराधासाठी अनेकाला मारावं म्हणून शिष्टाईला कोण धाडलं. श्रीराम दीनदयाळ श्रीराम स्नेहाळ श्रीराम कृपा कल्लोळ प्रण प्रताप. अहो जगाचा जीवन असणारा प्रभू रामचंद्र आहे कृपाळू सज्जन आहे आणि म्हणून दया उपजली म्हणून शिष्टाई. राम कृपेचा कोवळा राम जीवितचा जिवाळा राम कृपाळू कळवळा लोक सकळा देखून लोक सकाळ देखून सगळ्याचा तळमळा पाहिला आणि रामाला असणारा दया आली. रामे जगाची उत्पत्ती रामे जगाची स्थिती गती रामे जगाची विश्रांती. राम जगाची स्थिती राम जगाची उत्पत्ती राम जगाला पालन राम जगाची उत्पत्ती सगळ्या निरपराधी केवी मानव म्हणून मांडीला शिष्टाच्या रूपात विला अंगद वीरवती. अंगात नावाचा वीर शिष्टाई